उद्यानाचा असा विषय आहे की गेल्या 4-5 वर्षापासून सतत बंद, कधी चालू कधी खेळणी तुटलेले आणि अतिशय जंगल अशा परिस्थितीत सर्वच लोकप्रतिनिधी असतील त्यांनी निधी दिल्यानंतरही सुद्धा या गार्डनचा विकास झाला। पण आज गेले 15 दिवस झाले की गार्डन तयार झालेलं आहे, पण कोणाचं तरी उद्घाटनाची वेळ भेटली नाही, म्हणून आज ते गार्डन बंद होतं। आज शैलेश तिवारी असतील, राहुल काटकर असतील व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते असतील यांनी हे गार्डन अधिकाऱ्यांना सांगून आज जनतेसाठी खुलं केलेलं आहे। नाही, आज 8-9 महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं। आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता। आज टॅक्स पेयर जे आपली जनता आहे ते त्यासाठी भुगतत होते की बाबा त्यांना त्याची सोयी सुविधा नाही भेटत। तर आज आम्ही मागील अनेक महिन्यापासून राजकल्याण पार्टीतर्फे झाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, प्रहार पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन त्यांनी पण आंदोलनाची दखल घेतली आणि हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे। सब का यहाँ पे परस्पर आना जाना रहता है गार्डन के चलते, पर बाद में इसका क्या होता है जब सिक्योरिटी सुरक्षा रक्षक नहीं होता है तो उसका कहीं ना तो कहीं चरसी गड़दुल्ले लोग इसका लाभ उठा रहे हैं और यहाँ पे आके कोने कब्जे में चरस गांजा फूका जा रहा है, उसके चलते वाद विवाद भी हो रहा है और मर्डर भी हुए हैं। तो ऐसे में प्रशासन ने ठीक है रखरखाव रखे, साथ में साथ सुरक्षा रक्षक भी दे। आणि आता 1 वर्षापासून तर गार्डन बंदच आहे आणि या ठिकाणी जे काही चरस गांजा आणि ज्या काही मर्डरी होतात तर कुठेतरी महिलांमध्ये असा हे भीती निर्माण झालेली आहे की एवढं मोठं गार्डन होत असताना देखील इथे अशा वाईट घटना होतात। इथे आपण जाणार कसं? इथे काही महिलांचे मंगळसूत्र वगैरे याच्याही बऱ्याच घटना झालेल्या आहेत। आज तुम्हाला सांगायचं म्हटलं की हा जो संपूर्ण विभाग आहे हा तिकडचा 100 फुटी 90 फुटी सगळे म्हणजे खडेगोलोली पासून काटे मानुली पासून ह्या गार्डनला इथे लोक येत असतात आणि जर ही गार्डनची अशी दुर्दशा असेल आणि प्रशासन जर या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ही खूप अत्यंत खेदाची गोष्ट आहे। इथे येणारे मान्यवर जोपर्यंत त्यांच्या तारखा मिळत नाही त्याकरता या गार्डनचं उद्घाटन लांबवलं जात होतं। आमची प्रमुख मागणी आता पुढची ही आहे की या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्यात यावे, सीसीटीव्ही लावण्यात यावे की जेणेकरून प्रशासनाचा इथे वावरणाऱ्या लोकांवरती देखील देखरेख असावी। इथे होणाऱ्या या सर्व अशा ज्या घटना आहेत त्याच्यावरती चाप बसावा। या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक ठेवण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे। जर ते सुरक्षा रक्षक जर हे ठेवत नसतील, जर या ठिकाणी या गार्डनला दिलेलं जे नाव आहे डॉक्टर धर्माधिकारी यांचं, या नावाचा जर सन्मान हे प्रशासन ठेवत नसेल तर याच्या पुढील चाप हा